तर एकूणच इंधनाची काय स्थिती आपण पाहतोय। फक्त इंधनच नव्हे तर पुढील वर्षभर सोनं सुद्धा खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलंय। त्यानंतर झवेरी बाजारात याचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय। एरवी लग्नसराईमध्ये मुंबईच्या झवेरी बाजारात सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी असते, मात्र सध्या झवेरी बाजारात शुकशुकाट आहे। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जवळपास 90% विक्री घटली आहे, त्यामुळे व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याचं सोने व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। झवेरी बाजारातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील वर्षभर सोने खरेदी करू नका अशा पद्धतीचं आवाहन देशवासियांना केलेलं आहे। याचा काय नेमका परिणाम जो आहे तो सराफ बाजारपेठेमध्ये जाणवतो हे जाणून घेण्यासाठी मी सध्या आलो आहे मुंबईतील प्रसिद्ध अशा झवेरी बाजारमध्ये। झवेरी बाजारमधील एका ज्वेलर्समध्ये मी आहे आणि आपण बघू शकतो की ही सगळी प्रसिद्ध बाजारपेठ आहे सोन्याच्या खरेदीसाठी। मात्र सध्या या दुकानामध्ये ज्वेलर्समध्ये आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतोय। कुठलेही ग्राहक जे आहेत ते आपल्याला सध्या तरी या दुकानामध्ये पाहायला मिळत नाही, त्यामुळे स्वाभाविक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोने खरेदी करू नका असं आवाहन केल्यानंतर आपण बघतो की याचा परिणाम जो आहे तो सराफ बाजारावरती झालेला आहे। माझ्यासोबत कुमार जैन आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। कुमारजी, मला सांगा, सकाळपासून काही ग्राहक फिरकलेत का तुमच्या दुकानात? असं झालंय, मोदी साहेबांनी आवाहन केल्यानंतर आम्ही बी कस्टमरला सांगतो की भाई तुम्ही एक्स्ट्रा सोना घेऊ नका। तुमच्या लग्नाचा काय ओकेजन असेल, काय ॲनिव्हर्सरी असेल, काय बर्थडे असेल तेवढाच घ्या तुम्ही। आणि कस्टमरला नाही सांगतो आम्ही बुलियन वगैरे घेऊ नका, काय की करंट अकाउंटचे डेफिसिट आपले पेमेंट जे डॉलरमध्ये करतो, आता डॉलर वाढला आहे, 97वरती गेला आहे, तरी डॉलर बी महाग झाला आहे आणि त्याचं पेमेंट बी अजून आपण 65,000 करोडचा सोना एक वर्षाला येतो, ते त्याचा आपण डॉलर कन्वर्ट करून त्याला डॉलर देतो, म्हणजे एवढा डॉलर जाणार, आपल्या कंट्रीला भरपूर नुकसान होणार। बरोबर, पण तुमच्या दुकानात ग्राहक पाहायला मिळत नाहीत, कारागीर मोठ्या प्रमाणात या सगळ्या झवेरी बाजार आणि जे काही सराफ बाजारपेठेमध्ये असतात त्यांच्यावरती काय परिणाम? तुम्ही बघा, दुकान खाली पडली आहे की एक कस्टमर नाही तर या लग्नाचा टाईम आहे, या टाईम दुकान फुल होते, पण कस्टमरनी मोदीच्या वार्ता मगजमध्ये घेतली आहे, त्याने असं कळलं आहे की नाही कायचं सोना, म्हणजे आता कस्टमर नाही। मला सांगा, पर्सेंटेज वाईज सांगायचं झालं तर किती मोठा परिणाम जो आहे तो या सगळ्या तुमच्या व्यवसायावरती झालेला आहे? 90% कस्टमर गायब झाला आहे, 10% कस्टमर आहेत अजून लहान लहान टिपकी वस्तू काय घ्यायला येते तरी आम्ही विकतो। त्यामुळे झवेरी बाजारातील हे व्यापारी आहेत, त्यांचा जो काही अनुभव आहे किंवा धंद्यावरती काय परिणाम झालेला आहे हे ते सांगतात आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे जे सराफ व्यापारी आहेत त्यांच्यामध्ये सध्या चिंतेचं वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी।